नमस्कार मित्रांनो, आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे। चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट। सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका। महाविकास आघाडीत महाबिघाडी होण्याचे चिन्हे आहेत, तर पुण्यात महाविकास आघाडीत मंचरमध्ये बिघाडी झाल्याचं पाहायला मिळालंय। तर शरद पवार पक्षाचे नवनिर्वाचित खासदार अमोल कोल्हे यांच्यात नागरी सत्कार कार्यक्रमात ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी राडा घातला। तर अमोल कोल्हे यांनी देवदत्त निकम यांचे भावी आमदार म्हणून उल्लेख करताच सभेतून शिवसैनिक कार्यकर्त्यांनी काढतापाय घेतला। त्यानंतर कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केल्या। यावेळी शिवसैनिक आणि अमोल कोल्हे यांच्यात शाब्दिक चकमक उडाली। तर अमोल कोल्हे यांनी देवदत्त निकम यांचे भावी आमदार म्हणून उल्लेख करताच सभेतून शिवसेना कार्यकर्त्यांनी काढतापाय घेतला। त्यानंतर कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केल्या। यावेळी शिवसैनिक आणि अमोल कोल्हे यांच्यात शाब्दिक चकमक उडाली। तर केंद्रात अजित पवार गटाला एकही मंत्रिपद न मिळाल्यानंतर खासदार अमोल कोल्हे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। तर शरद पवारचा हात डोक्यावर असताना मिळणारी वागणूक आणि हात नसताना मिळणारी दिल्लीतील वागणूक ही लक्षात घ्या, अशी टीका करत कोल्ह्यांनी अजित पवारांना डिवचावले। तर यासोबतच राष्ट्रवादीचे 40 आमदार पुन्हा माघारी फिरताय, मात्र त्यांना घेणार का, असा प्रश्न कोल्ह्यांनी उपस्थित केलाय। तर मित्रांनो, याविषयी आपल्याला काय वाटते आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील। तुर्तास धन्यवाद। जय महाराष्ट्र।